आपले बॉईज गेले कुठे? गेले असतील लेक्चरला. लेक्चरला तोंड बघितलेत का त्यांची? गेले असतील कुठेतरी उकिरडा पुंगायला. बोर झालंय. चल खाली निघूचा. यार या दोघांना पहिलं सांगा, एक मोबाईल मध्ये दुसरा पुस्तकाच्या पानात. अरे एवढं चॅप्टर संपलं की निघूया ना प्लीज. हा मला माहित आहे तू लय अभ्यास करणार आहे. तू नाही करत तर त्याला तरी करू दे अभ्यास. हा हा कर. फिर आम्ही कुठे दिवे लावले. अरे ऐका, गोल्याला ते सिनियर लोक उचलून घेऊन गेलेत. काय? चला माझ्या मागे. ए गोल्या जरा नीट चाल ना ते इथंच बालत होशील. स्वच्छता अभियान आता झाला ना स्वच्छ. बघ 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 ढोल कसा तापलाय तो. जोराचा जोडोल. ए जमिनीवर भार जरा तालावर चाल. बघ बघ एक कोकरू पकडला तर बाकी मेंढर कशी आली धावत बघ. सोडायचं ना आता या भडव्यांना. भीड गोल्या. गोल्या उठ!
हैराबाला काय करतो तुमचा दहिकाला? सकाळी कॉलेजला आलेले तुम्ही संध्याकाळपर्यंत बीचवर करताय काय? लेक्चरला या, बघतो तुम्हाला. चला घरी. कॉलेज बोलल्यावरती लफडी आणि रॅगिंग तर होणार, पण आपल्या कॉलेजमध्ये झालाय राडा. त्यात आपले कॉलेजच्या डीनचा वाढलाय पारा. बघूयात तर मग आपल्या कॉलेजची पोरं उतरवतात काय डीनचा वारा. अरे मग मी तिथे होतो ना. अहो खूप वाईट पोरं आहेत ती. असं नाही व्हायला पाहिजे होतं. हे काय चाललंय? हे 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 अशा माना खाली घालून प्रश्न सुटणार आहे का? अरे एका नामांकित कॉलेजचे प्रोफेसर आहात ना तुम्ही. तुमच्या पाठीचा कणा कसा ताट पाहिजे, ताट, एकदम ताट. ऐक काय झालं आता? सर, कणा ताट केला पण वयानुसार जास्त वेळ ताट राहत नाही सर. शटअप. माय गॉड, ह्या कॉलेजचे प्रोफेसर्सच असे असतील ना तर मुलं काय दिवे लावणार? सॉरी सर, पण गेल्या 5 वर्षात आपल्या कॉलेजचा रिझल्ट 99% आहे आणि म्हणूनच युनिव्हर्सिटीच्या टॉप 20 मध्ये आपल्या कॉलेजचं नाव आहे. येस ऑफकोर्स, आय नो, आय एम प्राऊड ऑफ यू. पण काल झालेला रॅगिंगचा प्रकार पाहता ह्या आपल्या महाविद्यालयावरती नामुष्कीची वेळ येणार आहे. माझ्या एका पत्रकार मित्राने तो व्हिडिओ मला पाठवला. नशीब त्यानं ती बातमी दाबली. पण हे आपल्या विद्यालयामध्ये हे असले प्रकार व्हायला नकोत ना, म्हणून आपल्याला काम करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना एक दिवस प्रचंड नामुष्की पत्करावी लागेल. सो प्लीज. पण सर, आता पण बिन काय, त्या सगळ्या मुलांना बोलवा, त्यांच्या पालकांना बोलवा. सुलक्षणा मॅडम, त्यांच्या नावाने नोटीस काढा. ओके सर. सर, पण याचं खरं कारण आम्हाला माहिती आहे सर, पण आम्ही तुमचा मान राखतो सर. म्हणजे सर, काल जो सगळा प्रकार घडला बीचवरती रॅगिंगचा, त्याचा खरा सूत्रधार तुमचा मुलगा आहे, चिन्मय. काय? हो. शासना श्रद्धांजलीचा कार्यक्रम चालू आहे की काय? पक्या, काय चाललंय हे? श्रद्धांजली चालू आहे. होऊन गेले सर. शटअप. एक काम कर, कॉलेजमध्ये जायचं. हां. काल झालेल्या राड्यामध्ये जे सिनियर्स आणि ज्युनियर्स आहेत त्यांना 10 मिनिटामध्ये इथे हजर करायचं. आणि जर 10 मिनिटामध्ये इथे कोणी आलं नाही ना तर तुझ्या नावाने श्रद्धांजली घाली. हो चालेल. हो सर, माझ्या नावाचं श्रद्धा नको सर. मला एक बायको आहे, 2 मुलं आहे. तो पोरगा माझा एकदम वात्रट आहे, पोरगी एकदम चांगली आहे, पण तिला चाललो. हे काल समुद्रावरती राडा झाला, ती पोरं कुठं आहेत माहिती आहे काय? अरे काल समुद्रावरती राडा करणारी मुलं कुठे आहेत तुम्हाला माहिती आहेत काय? अहो ते सगळे सिनियर्स होते. ते कुठे क्लासमध्ये बसताय? असते इथं कुठे ते हुंदडत. हा, ते पण बरोबर बोलताय. काय रे, कॉलेजात शिकायला येतं का हळदीला नाचायला? सर, हळदी डान्सचं कॉम्पिटिशन आहे आपल्याकडे. तो गॉगल काढ पहिले. सिनियर आहेस ना, एवढं बेसिक सुद्धा माहिती नाही तुला. आणि तू, नाव काय तुझं? मी गोलू. गोलू. शट अप. अरे ऍडमिशन फॉर्म वरती काय नाव लिहिलंयस ना ते विचारतोय मी तुला. असं होय, माझं नाव आहे लंबोदर शंकर वाघमारे. दिसतोयस, नावाप्रमाणेच आहेस. थँक्यू सर. एक काम करायचं, एक कागद घ्यायचा, त्याच्यावरती अर्ज लिहायचा, या सगळ्यांची तक्रार लिहायची. ज्यांनी ज्यांनी तुझी रॅगिंग केली ना त्यांची नावं हवेत मला. बट डॅडी, आय वॉज जस्ट हॅव्हिंग फन. फन? डू यू रिअली थिंक इट वॉज फन? एखाद्याला विवस्त्र करून त्याची धिंड काढणं त्याला फन म्हणता तुम्ही? आणि हा, हे डॅडी बिडी आहे ना, ते घरी. इथे मी या संस्थेचा संस्थापक आहे.
इथे मला सगळे विद्यार्थी सारखेच. इथे चुकीला काय, फालतूगिरीलाही माफी नाही. लंबोदर, अर्ज लिहितोयस ना? लंबोदर, अर्ज लिह. काय झालं बोलू? पाणी घेऊन चिरंजीव पटकन थांब आलो. गोल्या काय आलं? इडियट! गेट आउट! असं कधी कधी तरी होत या. चॉकलेट असलं द्या की जरा बरं वाटतं. आउट! गेट आउट! आजपासून कॉलेजच्या मागच्या बीचवर जायचा रस्ता बंद.